चला मॅच ऑन केली जाते. पहिला पॉवर प्लेचा षटक आपण बघतोय. शतरक्षक सजवले गेलेत. एक डीप कॉर्नर रिजन मध्ये आपण बघतो डीप मध्ये. त्यानंतर एक डीप मिड विकेट क्षेत्रक षटक आपण बघतोय. गोलंदाजी मार्गवर सँडी पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. गणेश आणि देवेंद्र ही जोडी मैदानामध्ये आहे. गणेश याला आपण बघतोय आक्रमक खेळाडू म्हणून रिक्षा संघटनामधून ओळखले जाते. आज ती भूमिका पूर्ण करावी लागेल. कॅप मध्ये चेंडू खेळला गेला. अगदी पेक्षा करून रिझर्व मध्ये चेंडूला पाठवलाय. पहिल्या हातगाडीवरती आलेला हा खूप सुरेख शानदार वजनदार दोनदार चौकार. चौकाराने सुरुवात करतायत धाव फलकाला. इथे आपण बघतोय अगदी सुरुवात होत असताना पहिल्याच बॉलवरती आलेला हा चौकार सँडी याच्या गोलंदाजीवरती आपण बघतोय. अगदी मजबूत असं मैदान. या मैदानामध्ये आपण बघतोय पूर्णपणे हवेचा वारा हा राईट हँडेड बॅट्समन साठी इथे पाहायला मिळतोय. आक्रमण बॅटिंग करावी लागेल रिक्षा संघटना. अजून एक फटका चांगला आहे. लॉंग ऑन रिसर्न मध्ये अमित गोसावी याला आपण बघतोय. शतरक्षक सजवलं गेलं. एक सिंगल फक्त या बॉलवरती मिळाली जाते. मात्र सुरुवात चांगली आहे कारण पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा या पूर्ण केल्या गेल्यात. देवेंद्र फलंदाज आहेत. देवेंद्र याने जर 3 षटकार मारले तर पिचक्याकडून 1000 आणि गणेशने जर 2 षटकार मारले तर पिचक्याकडून 1000. देवेंद्र नेक्स्ट बॉल केला गेला. देवेंद्र यांना आपण बघतोय लगातार 3 षटकारांसाठी पिचक्या याने आज 1000 रुपये लावले. देवेंद्र भाऊ पिचक्याने 1000 रुपये लावलेत. मारायचेच आहेत तुम्हाला नाहीतर तुम्हाला 1000 रुपये घ्यावे लागतील. लक्षात घ्या. मॅचची फी पण जमा झाली पिचक्याकडून. ओहो फटका सोडलाय. फाऊल करणार रिझर्व मध्ये शतरक्षक आहेत आणि फलंदाज गणेश हा इथे बाद होतो. पहिला विकेट रिक्षा संघटना संघाचा गणेश हा इथे बाद होतोय. पहिला गडी इथे बाद होतोय आणि नो बॅट्समन मैदानामध्ये क्रमांक 3 वरती दिनेश पागदरे या फलंदाजाला पाठवलं गेलंय. आज हेड कोचच्या भूमिकेमध्ये पिचक्याला आपण बघतोय. चांगली गोलंदाजी इथे आता मात्र हाताळली जाते कारण पहिल्या बॉलवरती गणेश याच्या बॅटमधून एक चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र सँडे याने जो कमबॅक केला अप्रतिम पाहायला मिळते. कारण पहिल्या 4-5 बॉलमध्ये धावसंख्येकडे जर लक्ष दिला तर धावफलक आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच 7 या आकड्यावरती. अंतिम बॉल येतो डॉट. पहिला षटक संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 7 धावा.
क्रमांक 2 मध्ये अमोल या गोलंदाजाला बोलवले गेले. पाहायचंय अमोल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिल्या षटक 7 धावा धाव फलकावरती आपण बघतोय. सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं आणि ती सुरुवात कोळशे मास्टर संघाच्या माध्यमातून केली गेली. कारण सँडी आणि षटक जो आहे तो अप्रतिम हाताळलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. गणेश आक्रमक रूप धारण केलं होतं पहिल्या बॉलवरती. मात्र त्याही फलंदाजाला शांत करण्याचं काम मात्र सँडीने केलंय. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज अमोल या गोलंदाजाला आपण बघतोय. सुरुवात चांगल्या प्रकारे अगदी केली गेली कोळशे संघाच्या माध्यमातून. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. रिक्षा संघटना कर्णधार आज कुठेतरी उशीर होत असताना जयेश पाटील पिचके मात्रे याला आपण बघतोय. आज हेड कोच म्हणून रिक्षा संघटनाचा आपण बघतोय. 1000 रुपये जमा झालेत रिक्षा संघटनेची एंट्री फी. फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. दिनेश पागदर याला आपण बघतोय. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतील. सिंगल एका धावेने धाव फलक पुढे सरकत असताना सेकंड ओव्हर मधील पहिल्या बॉलवरती 8 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. सेकंड ओव्हर अमोल याला आपण बघतोय. 9 धावा सॉरी. हो यावेळी चांगला बॉल होता. अजून एक धाव या बॉलवरती गिनती केली जाईल. 3 बॉल मध्ये धाव फलक 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. अंतिम 3 बॉल बाकी असतील. पहिला पॉवर प्लेचा षटक सँडीने हाताळला होता. 7 धावा त्या ओव्हर मध्ये खर्च केल्या होत्या आणि या ओव्हर मध्ये अमोल याला आपण बघतोय. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत. उभे षटक फटका खेळलाय. संधी निर्माण केली गेली. कॅच पकडले आणि दिनेश पागदरे एक मोठा विकेट हा फलंदाजी ते बाद होतोय. अमित याच्यासाठी लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. पिचक्या मात्र याच्याकडून. अमित याला आपण बघतोय. मात्र काय गोलंदाजी कोळशे संघाच्या माध्यमातून हाताळली जाते. अंतिम 2 बॉल या ओव्हर मधील अजून बाकी आहेत. मात्र 10 बॉल मध्ये फक्त 10 धावा रिक्षा संघटना या संघाने पूर्ण केल्या आणि त्यामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला होता आणि त्यानंतरही मात्र फक्त 10 धावांवरती धाव फलक आपण बघतोय. अग्रिकोळी समाजसेवा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष विश्वास बोईरसर यांचं इथं आगमन झालंय आणि त्याचबरोबर मोगरपाडा संघ इथे उपस्थित झालाय. तर दोघांचंही नक्कीच हार्दिक अभिनंदन. अग्रिकोळी समाजसेवा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष विश्वासजी बोईरसर यांचं इथे आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. महत्वपूर्ण विकेट इथं गमावलात. पहा कुठेतरी जो विकेटवरती ब्रेक लावायचा तो मात्र ब्रेक लागला जात नाहीये. कारण एका साईडने चांगली बॅटिंग होत नाहीये. फलंदाजी ते बाद होतात. 10 धावा या धाव फलकावरती आहेत.
आम्ही 2,000 रुपये बक्षीस लावलं होतं. 1,000 रुपये पिचकेला तू द्यायचे आता. नितीन येतोय गोलंदाजी. आपण पाहिला तर अमोल काय गोलंदाजी हाताळले. उत्तकास्पद गोलंदाजी पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 11 पाहायला मिळाले. 5.50च्या सरासरीने बॅटिंग करत असताना आता मात्र रिक्षा संघटना हा संघ आपण बघतोय. 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्गवर सचिन. पहिलाच बॉल हाताळण्यासाठी सज्ज आहे. देवेंद्र पाटील यावेळी विकेट गमावला जाईल. म्हणजे अजून 1,000 रुपये पिचकेला द्यावे लागतील. अकरा धावा धाव फलकावरती आपण बघतोय. तिसरा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गवर सचिन या गोलंदाजाला आपण बघतोय. चला पिचकेचे बक्षीस संपले. आता 1,000 रुपये मॅच फी मध्ये जमा झाले. पिचकेच्या नावाने टाक. पिचकेच्या नावाने टाक. नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. एक सिंगल या बॉल वरती पाहायला मिळते. सिंगल धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचला जाऊन धाव फलकावरती 12 या आकड्यावरती 12 धावा धाव फलकावरती आपण बघतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना रिक्षा संघटनाचा धाव फलकावरती पाहायला मिळतोय. धावा येणं गरजेचं आहे. धावा होणं गरजेचं आहे. कुठेतरी संघर्षमय क्रिकेट पाहायला मिळतो. रिक्षा संघटना हो यावेळी अजून एक बॉल. इट्स अ ग्रेट बॉलिंग मिस्टर सचिन. काय बॉलिंग पाहायला मिळाली आज. वगैरपाडा संघ सॉरी कोळशेक संघ जर आपण पाहिलात तर कुठेतरी गोलंदाजांची जी धार आहे ती आज चांगली पाहायला मिळाली. यानंतर अजून जर आपण पाहिलात अमित गोसावी सारखा गोलंदाज आहे. कुणाल शेळके सारखा गोलंदाज आहे. म्हणजे लाईन अगदी चांगल्या रीतीने सर्व गोलंदाज हाताळत आहेत. कारण रिक्षा संघटना संघ कुठे पाठी पडलाय की जिथे दिनेश पहिल्या ओव्हरमध्ये बाद झाला. अमित लवकरात लवकर बाद झाले. आणि त्यानंतर मात्र प्रेशर आता मात्र रिक्षा संघटना या संघावरती जाणवतोय. यावेळी खबर क्षेत्रामध्ये चेंडू केला. चेंडू जाईल अगदी 2 धावांसाठी. 2 धावा इथे पंत घोषित करताय. 2 धावाने धावपळ पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 14 या आकड्यावरती 14 धावा पाहायला मिळत आहेत. जयेश नवीन आणि नितीन ही जोडी मैदानामध्ये. वेलकम अग्रिकुळी समाजसेवा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष विश्वास भोईर सर
यांच्या इथे आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. लॉंग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक प्रवीण याला आपण बघतोय. चांगलं क्षेत्ररक्षण खेळलं जात आहे. एक सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. 2 धावेने 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांमध्ये धाव फलकावरती 16 पाहायला मिळत आहेत. 5.35च्या सरासरीने बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5.33 ड्रिंक ब्रेक होतो. जेव्हा एक छोटासा ब्रेक. नवगर आणि मगरपडा इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार. दोन्ही कॅप्टन पण हजर राहायचंय. नवगर आणि मगरपडा लगेच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार. लक्षात घ्या. तीन षटकांचा खेळ संपला गेला. धावफलक 16 वरती पाहायला मिळत आहे. 5.33च्या सरासरीने बॅटिंग करत असताना आता मात्र पाहायला मिळतोय तो म्हणजेच परीक्षा संघटना हा संघ. अमित गोसावी या गोलंदाजाला आपण बघतोय. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. चौथं षटक मार्गस्थ आहे. पहिलाच बॉल काय बॉल हाताळला. अगदी आपण पाहिला तर गुडलेंथवरून चेंडूला टर्न करण्याचं काम मात्र अमित गोसावी करते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कारण प्रत्येक गोलंदाजाने सर्वस्व आज कौशिक संघाला गेलाय. कारण पहिला षटक चांडियाने हाताळला होता. 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अमोल आला. त्याने धावा खर्च केला होता म्हणजेच 4 धावा. आणि त्यानंतर आपण पाहिला तर तिसऱ्या षटकामध्ये गोविंदा झाला होता. गोविंदाचे मार्ग सचिन त्याने धावा खर्च केला 5. म्हणजे कुठेतरी ज्या धावा पाहायला मिळत होत्या त्या धावा मात्र रोखण्याचं काम तो केला गेलाय. तो म्हणजेच कौशिक मास्टर या संघाने. पण धावा रोखण्यासाठी ती भूमिका क्षेत्ररक्षकाची चांगली होती. कॅचेस विन द मॅचेस प्रत्येक वेळी चांगले झेड चांगली क्षेत्ररक्षण फटका खेळलाय. रोमांस रिझन मध्ये चेंडू आहे. स्क्वेअर लेग रिझनचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. बिलाप याला आपण बघतोय. चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळाले.
सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावेने धावफलक 18 वरती जाऊन पोहोचलाय. चांगली बॉलिंग अजूनपर्यंत अमितच्या माध्यमातून हे करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात गोलंदाजीच्या मार्गावर कोलशित संघाने केले. पण अजून एखादाही मोठा फटका अजून पाहायला मिळाला नाही. कारण पहिल्या बॉलवरती पादरपेच्या षटकामध्ये गणेशच्या बॅटमधून जो चौकार आला होता त्यानंतर मात्र अजूनपर्यंत एकही फटका पाहायला मिळत नाहीये. हो यावेळी अजून एक चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथे हाताळला गेला अमित गोसावी याच्या माध्यमातून. सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं आणि ती सुरुवात इथे मात्र आता कोलशित संघाकडून पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. आता मात्र पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल पुढे गेली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतात. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांमध्ये धाव फलकावरती 21 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 21 रन ऑन बोर्ड स्टार्ट ऑफ द एंड ऑफ द 4th ओव्हर. कुठल्या माहितीवरची आणले काय बोलतो माहितीवरची पैसे आणले. बोलला बघ मारला बोलला ना तू मारला बघ लगेच. षटकाला इथे या पहिल्याच बॉलवरती कुणाच्या बॉलिंग वरती अटॅक केलेला नक्कीच आपण पाहिला तर षटकार इथे पाहायला मिळतोय. षटकाराने धावफलक आता मात्र कुठेतरी आपण पाहिला तर वेगाने वाढतोय. 27 धावांवरती जाऊन पोहोचलाय. नेक्स्ट बॉल. चांगला बॉल आहे. व्हेरिएशन पाहायला मिळालं. अगदी आपण पाहिलं तर या अगोदरचा बॉल ओव्हर पिच होता आणि त्यानंतरचा बॉल आपण पाहिला तर गुडलेंडवरून स्लो डिलिव्हरी टर्न करण्याचं काम मात्र केलं होतं. प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन करण्याचं काम मात्र कोणाच्या माध्यमातून केलं जात आहे. कारण षटकार आल्यानंतर कमबॅक करणं गरजेचं आहे. हो यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक येत आहेत. चेंडू अडवत आहेत. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करत आहेत आणि एका सिंगलने धाव फलकावरती पाहायला मिळते 28 धावा 29 धावा सॉरी. चला मोगर संघ आणि मोगरपाडा संघ दोन्ही संघाच्या कर्णधार आपण टॉससाठी यायचं लक्षात घ्या. पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. डॉट बॉल इथे हाताळला जातोय. अंतिम 2 बॉल फक्त आता बाकी आहेत. 28 धावा या धाव फलकावरती लागल्यात. एक सिंगल या बॉलवरती मिळाली. विकेट आहे. विकेट इथे मिळाली जाते. अंतिम बॉलवरती आली विकेट. 5 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा या धाव फलकावरती लागल्यात आणि 30 धावांचं लक्ष समोर ठेवला गेलाय टीम कोळशेत या संघाला. 30 धावा जिंकण्यासाठी पूर्ण करायच्यात कोळशेत संघाला.
पहिले एवढे दमले ते धावून धावून दमलं. वाईट आता काय बॅटला बॉल लागत नाही ना. बॅटच्या खालची सगळे बॉल जातात. तरी वाईट होता. आमची बाजू मध्ये आमचा काय नाही तो वाईट आहे वाईट आहे. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण बघतोय पाहतोय अनुभवतोय जाणकाई मास्टर्स आयोजित जाणकाई मास्टर चषक 2026 भव्य दिव्य आयोजन अप्रतिम आयोजन पाहायला मिळालं. वन मॅन शो हिम्मत भोईर एकच नाव या स्पर्धेसाठी. या स्पर्धेचे सर्व
मुर्दा गावातील एक ग्रेट समाजसेवक म्हणून ज्यांना ओळखलं जात आहे, ज्यांना पाहिलं जात आहे आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेला पूर्णपणे सजवलं गेलंय. हिम्मत भोईर यांना आपण बघतोय, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला सजवत असताना पाहायला मिळाली. विकास स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेला पूर्णपणे जगभरामध्ये प्रसिद्ध करतायत आणि विकास स्पोर्टच्या माध्यमातून आता आम्हाला जॉईन झालेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष सहर्ष स्वागत. मॅच ऑन होते. एका साईडला कोळशेत आहे तर दुसऱ्या साईडला आपण पाहिला तर रिक्षा संघटना हा संघ इथं आपण बघतोय. पाच षटकांमध्ये जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष्य समोर ठेवला गेला. कमलेश पाटील गोलंदाजी मार्गावर आहेत. पहिलाच बॉल काय हाताला गेला, डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. सँडी आणि दीपक पाटील ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. 30 धावांचं लक्ष्य समोर, 29 धावा इथे पूर्ण केल्यात. 5 षटकांमध्ये 30 बॉलमध्ये 30 धावा पूर्ण करायच्यात आणि पहिला बॉल कमलेश पाटील यांचा इथे डॉट पाहायला मिळालाय. फटका केलाय. नेक्स्ट बॉल गोलंदाजच्या मार्गावर आपण बघतोय. कमलेश पाटील यांना आपण बघतोय कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. फटका चांगला सजवलाय. चेंडूच्या माध्यमातून कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला केला. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन धावफलकावरती 2 या आकड्यावरती. 3 धावांचं लक्ष्य आहे. गोलंदाजी अगदी कट टू कट करावी लागेल. लाईन लेन ही खूप महत्वाची असेल. क्षेत्ररक्षण करणारा रिक्षा संघटना या संघाला फुलटॉस बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिडल क्षेत्रामध्ये अंपायर नो बॉल इथे घोषित करतात. इट्स अ बीमर बॉल. कमरेच्या वरती एक पंचाने तो नो बॉल इथे आमच्या पंचांकडून घोषित केला गेलाय. बीमर बॉल इथे पाहायला मिळाला आणि या बीमर बॉलने आपण पाहिला तर धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 3 या धावांवरती. तिसरा अंपायरची भूमिका नसणार आहे, लक्षात घ्या. हिटचा बॉल पाहायला मिळणार आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट बॉल कमलेश पाटील यांचा आपण बघतोय. नो बॉल इथे हाताला गेला. दीपक पाटील यांच्या माध्यमातून काय केलं जाईल आपल्या बॉलवरती. पटका तर केला गेलाय. मिडल क्षेत्रामध्ये बॉल चांगला आहे. बॉल चांगला आहे. चांगल्या रीतीने चेंडू हाताळला जातोय. कॅच पकडला गेला आणि पहिला विकेट कोलशेत संघाचा इथे बाद होत आहे. चला नवगर संघ आपण आला असाल तर लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. श्रीधर नवगर नगरपाडा संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाला आहे. तर विनंती आहे नवगर संघ आपण लवकरात लवकर या. पहिला विकेट इथे गमावला गेलाय
दीपक पाटील हा फलंदाजी ते माग होते आणि त्याची जागा भरण्यासाठी मैदानामध्ये क्रमांक 3 वरती मिलाप या फलंदाजाला पाठवला गेलाय. मिलाप याला आपण बघतोय क्रमांक 3 वरती. पहिला षटक इथे मार्गस्थ. अंतिम बॉल बाकी आहे. 3 धावा फक्त धाव करते. 30 बॉल मध्ये 30 धावा पूर्ण करायच्यात जिंकण्यासाठी. दीपक पाटील याने अगदी पूर्णपणे नाराज केलं बॅटिंग करत असताना, कारण पहिल्या ओव्हर मध्ये जिथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा यायला पाहिजे होत्या त्या ओव्हर मध्ये मात्र धावा थांबल्या गेल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॅच उडाले हवेमध्ये आहे. कॅचेस इन द मॅचेस का म्हटलं जाते. कॅच पकडा तर मॅच पकडा, मात्र इथे फुटबॉल केलं जात क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 4 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावा धावून आणि एक अंतर किती आहेत धावा? 3 धावा. ओके, 3 धावा आणि या 3 धावाने धावपळक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जेवणाची सुरुवात केली गेली. जे संघ खेळले त्या सर्व संघांना विनंती असेल आपण जेवण करून घ्यायचंय. जेवणाची सुरुवात इथे केली गेली. पहिला षटक 6 धावा या धावफलकावरती. एका साईडला जर आपण पाहिला तर रिक्षा संघटना ज्यावेळी बॅटिंग करत होता त्यावेळी रिक्षा संघटनाची धावसंख्या होती 7 धावा आणि विकेट मात्र त्या ओव्हरमध्ये जास्त गमावल्या होत्या. तो म्हणजेच रिक्षा संघटना या संघाची, कारण 1 विकेट तिथे गमावला होता. याचा अर्थ दोघांमध्ये अगदी कट्टुकट प्रति उत्तर या मॅच दिला गेला. मात्र पाहिजे आता 24 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अमित येतोय. पहिलाच बॉल. हो काय बॉल आहे, काय बॉल आहे. ऑफ कटर हा बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉल इथे हाताळला जातोय. डॉट बॉलने संघाची धाव संख्या जर आपण पाहिला तर जागेवरती थांबली गेली. धावा थांबवणं काम केलंय. हो फटका खेळलाय. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे तर कॅच सुटलाय आणि इथे आपण पाहिला तर सिंगल पूर्ण करतात आणि एका धावेवरती समाधान. आज नितीनचं काही जणू दिवसच खराब आहे. बॅटिंग करत असताना नाराज केला, त्यानंतर क्षेत्ररक्षण करतानाही नाराज करतोय. या बॉल वरती मिळाली जाते एक सिंगल आणि एका सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना धावफलक 2 धावा या बॉलवरती मिळतात आणि या 2 धावाने धावफलक 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पहिल्या 3 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात अमित याने. सुरुवात चांगली गेली अमितच्या माध्यमातून, कारण धावा रोखणं गरजेचं आहे. तुम्हाला जर सामन्यामध्ये परतायचंय, हा सामना जर जिंकायचा, जास्तीत जास्त डॉट आणि जास्तीत जास्त विकेट. यावेळी झेल आहे, सुंदर खेळ टिपला इथे फलंदाज बाद होईल.
स्टंटी बाद झालाय. एक सुंदर खेळ डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये टिपला गेला आणि पहिला दुसरा गडी इथे डगआउट मध्ये परतला गेलाय. तो म्हणजेच टीम खुर्शीद मास्टर या संघाचा. 2 गडी बाद. संघाची धावसंख्या 9 वरती पाहायला मिळते. पहिल्या 4 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्या. 30 धावांचा लक्ष्य समोर ठेवला गेलाय. वेलकम मिस्टर नाडी. ओहो, फटका खेळला गेला. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खराब क्षेत्ररक्षण. आज कुठेतरी आपण पाहिलं तर कुठेतरी आवाज कमी झाला. प्रत्येक धावांवरती नावं येणं गरजेचं आहे आणि त्या नावं इथे रोखण्याचं काम मात्र करतोय अरिक्षा संघटना संघ. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतात. धावा येणं गरजेचं आहे. कुठेतरी तीन धावा ना बॉलवरती. अरे आवाज कट होतो इथून. त्या वायरीचं काहीतरी केला त्यांनी. काय तुम्ही यार 12 झाले. काय करणार आहे आता? मला तर मारायचंय का दिवसभर? वायर काढली ती लावली नाही, जॉईन नाही केली. 12 झाले. 2 षटकांचा खेळ संपला. भारत आवाजच नाही जात आहे. काय करणार तुम्ही? सांगणार आहे काय सांगू मी त्याला? आता ते इथं काय जरी केलं मंगापासून आवाज चांगला येत होता. चालू व्हायच्या अगोदर सर्व ते लोक घुसतील. असं करत राहिला कोण? आवाजच नाही जात आहे. आवाज येत नाही. 12 झाला. अरे आवाज नाही इथं काहीतरी आता परत केली त्या वायरीवर. काय नाही, ती वायर काढले ते स्पीकर बंद केलाय तो. अरे ते जॉईंट हलतोय ना, तो आतमध्ये त्याच्याने आवाज कट होतोय. मगाशी मी काय बोललो तुम्हाला? चायना बबलू पाटील तुझं आता जॉईन मारला नाही तो कार घेतलं. जॉईन आता लावला नाही ना त्याने कार. त्या वायरीला जॉईन मारला ना तो काढा. बोलव रे. काय आवाजच नाही तर कंशी टॉस करायला बोलव. गणेश फटका खेळला गेला. षटका इथे पाहायला मिळतो. काय फलक 18 धावा धाव फलकावरती. माईकचा आवाज नाही आहे. दिवसभर एकटा बोलायचा आणि एवढ्याच्या आवाजात तो कॉमेंट्री होते का? काही मनाला वाटेल ते करत राहतात. एक तर कोण जोडीदार देत नाही. 3000 घेतले ना. मला हिम्मत पण बोलला. म्हणायचे होते 3000. त्यापासून येणारच नाही. तेवढं करायचं हो. सकाळपासून सांगतो त्याला
2 झाला आता. सकाळची सांगतो डीजे येते डीजे. अरे आवाज नाही ये माईक बंद केला तू होता तो बंद केला. अरे ड्रॉ झाला त्यांचा ना तो बरा ड्रॉ झालता त्यांचा ना. आहे तो काय लायला जेवली का जेवलीच का संध्याकाळी संध्याकाळी मॅच संपल्यावर हे तो पण आवाज बंद झाला. चायना हॅलो 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 वायरेकर हॅलो 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 आवाज साफ कमी आहे रे. काय झालं काय समजा नाही. तिथे तुम्ही आता हे केलं ना. आवाज ना कट होतोय. ही ती वायर जोडली का तू आता या पिनला. ए दादा आता ती पिनची वायर काढ. ती वायर काढ ना. ती याची वायर आहे ना ती काढ ना त्यांनी जॉईंट आहे तो. नको नको ती वायर जॉईंट मारले ना तो खोलायचा. जॉईंट मारले ना तो खोल फक्त. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. बोलतोय तुम्हाला वायर काढलेली जायची. शॉर्ट होते शॉर्ट. हा देते ना. जा ना सांगून मजा आहे ना जरा. काय सांगायचं मॅच मध्ये जिंकण्यासाठी आता मात्र धाव फलक जर आपण पाहायला गेला तर धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 22. 3 षटकांचा खेळ संपलाय. 22 धाव फलकावरती पाहायला मिळतात. 12 बॉल आणि 8 धावांची बेरीज आहे. सर्व नलगीर संघ आणि नलगीरगड संघ दोन्ही कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या. नलगीर आणि नलगीरगडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचे.
नाही नाही त्यांनी बरेच सांगितले त्यांचे ते लग्न आहे ना त्याच्या पशुराच्या मुलाचं. नाही नाही अगोदर बोलले ते. काय काय त्यांनी राहायच्या टुर्नामेंट सांगितलेलं का आम्ही याही स्पर्धा खेळणार नाही. अरे लग्न आहे ना त्याच्या पसंत पोराचं. किती पाहिजे भाई? 12 बोला. रिक्षा संघटना त्या नाही पाहिजे, रायकडे ना पाहिजे, कोलशेतला 12 बोला 8. चला नाणेफेक करून घ्यायची आहे. 12 चेंडू मध्ये 8 धावांची गरज कोलशेत या संघाला. 12 चेंडू 8 धावा. चला घाई करा, अजून पुढील सामने खेळवायचे बाकी आहेत. सगळ्या माझ्या कॉलेज पहिला गरम तू गेला जा जेवू. 12 चेंडू 8 धावा. जेवायला पाहिजे बायको ज्योती. एक धाव पूर्ण करतायत, दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतायत. आता मात्र 11 चेंडू मध्ये फक्त 6 धावांची गरज कोलकाता संघाला. 11 चेंडू 6 धावा. बघूया दुसरा चेंडू घेऊन येतील दिनेश. अतिशय चांगला चेंडू. एक धाव लुसपीड होते तिकडे क्षेत्ररक्षणाकडे. नाणेफेकी करून घ्यायची आहे. मोगर मास्टर आणि नवगर मास्टर यांनी नाणेफेकी करून घ्यायची आहे. टॉक्स बॉक्स मध्ये 10 चेंडू 5 धावा. बघूया अतिशय चांगला चेंडू, वेगवान चेंडू, निर्धाव जातोय चेंडू. फक्त 5 धावांची गरज आहे. पाणी पुरवठा मंत्री. चला नाणेफेकी होते. बादशाह हे आमचे नाणेफेकी करून घेत आहेत. नवगर मास्टर मोगरपाडा. बघूया अतिशय चांगला चेंडू दिनेश याचा. कमबॅक करतायत. अतिशय 2 चेंडू निर्धाव जात आहेत. ते फलंदाजाला काय समजत नाही. बघूया इथे नाणेफेकी झालेली आहे. मोगरपाडा आणि नवगर मास्टर नाणेफेकी जिंकले ती. नवगर कोणी जिंकला? नवगर मास्टर यांनी नाणेफेकी जिंकलेली आहे. त्यांनी निर्णय आम्हाला कळवायचा आहे थोड्या वेळाने. बॉल चाल 5 पाहिजे ना. 5 धावांची गरज. बघूया दिनेश पुन्हा एकदा चांगला फटका. तेवढं लूज फील होते. एक धाव पूर्ण होते. अतिशय चांगली गोलंदाजी बनायला लागेल ती दिनेश याची. अतिशय चांगली गोलंदाजी दिनेश याची.
बघूया आता मात्र 4 धावांची गरज आहे ती कोलशेत या संघाला. चला नवकर मास्टर यांनी आम्हाला निर्णय कळवायचा आहे. 4 धावांची गरज. जेवणाची व्यवस्था सुद्धा चालू झालेली आहे. बघूया 4 धावांची गरज. अतिशय चांगला चेंडू मात्र डायरेक्ट हिट लागते तिथे. पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज आउट. धावचित बाद झालेला आहे फलंदाज. फक्त 4 धावांची गरज होती मात्र विकेट जातोय. आता मात्र 6 चेंडू 4 धावा. अति तटीच्या याच्यावर आलेला आहे हा सामना. बघूया कमबॅक करतायत का रिक्षा संघटना. 6 चेंडू 4 धावा. जेवणाची व्यवस्था चालू झाली आहे. जरा कोणाला जेवायचं असेल त्याने आमच्या लेफ्ट साईडला जेवणाचा मंडप आहे. आस्वाद घ्यायचा आहे जेवणाचा. चला लवकर करा. 6 चेंडू 4 धावा. अजून पुढील सामने खेळवायचे बाकी आहेत. पंचांना विनंती आहे टीम मीटिंग करू नका. 6 चेंडू 4 धावा. चला प्लीज अजून पुढील सामने खूप खेळवायचे बाकी आहेत. फलांचं बास्केट घ्यायचं आहे. चला 6 चेंडू 4 धावा. घाई करा मित्रांनो. सहा चेंडू 4 धावा. बघूया अति तटीच्या याच्यावर आलेला आहे सामना हा. चला घाई करा मित्रांनो. 6 चेंडू 4 धावा. बघूया मोगरपाडा चे फलंदाज मिलात कसं फेस करतील. नवीन यांची गोलंदाजी. नवीन हे स्लो पिचर आहेत. नक्कीच एक गडी बाद केला तर दडपण येईल ते मोगरपाड्यावर. बघ कोलशेत सॉरी. हा 6 चेंडू 4 धावा. टॉसला पण किंमत आली आहे ना त्याची. बघूया नवीन. अतिशय चांगला चेंडू. एक धाव पूर्ण करतायत. दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतायत. आता मात्र गणित झालेलं आहे. 1 शॉट सांगतात का पंच. एकच धाव मिळते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. एकच धाव. आता मात्र 5 चेंडू 3 धावा. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल. धावा रोखण्याची खूपच गरज आहे ती रिक्षा संघटनाला. बघूया 5 चेंडू 3 धावा. आता मात्र खूपच ऑफस्टंपच्या बाहेर. पंचांचे पंख हवेमध्ये. अवांतर धाव्याने धावसंख्या पुढे सरकते ती 28. आता फक्त 2 धाव्यांची गरज. फक्त 2 धाव्यांची गरज. 5 चेंडू 2 धावा. 5 चेंडू 2 धावा. बघूया पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू. 1 धाव. धावसंख्या पुढे सरकते ती 29. 29 धावसंख्या झालेली आहे. फक्त 1 धावांची गरज कोलशेत या संघाला. बघूया नवकर मास्टर यांनी आम्हाला निर्णय कळवायचा आहे त्यांचा. फलंदाजी घेतलेली आहे नवकर मास्टर. मोगरपडे यांनी आपली क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं या हा सामना झाल्यावर. 1 धावांची गरज कोलशेत या संघाला. रिक्षा संघटना कुठेतरी कमी पडते फलंदाजीमध्ये.
अतिशय चांगला कव्हर ड्राय मारलेला आहे मिडमच्या वरून फटका सरळ 4 धावेसाठी विनिंग शॉट चौकार. हार्ड रक रिक्षा संघटना चला जेवणाची व्यवस्था चालू आहे. जेवण करून घ्यायचं आहे सर्वांनी. हे बघ तुला 5 आणि तुझ्या पोराला 1 दिला आहे. मोगरपाडा यांना क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे ते नवगड मास्टर यांनी. काय बोललो तुला नाही थांबणार ते मुद्दाम देतो. आपला आहे का? फेकू का बाहेर काय काय देऊ याच्याकडे येत नाही आम्हाला. तुला लाव ना. काय नाव यांचं नाव काय विश्वास अध्यक्ष. आग्रिकुळी समाज सेवा मंडळचे अध्यक्ष विश्वास भोईर यांचा सन्मान करतील हरेश भाटकर. यांना विनंती आहे दादाचा सन्मान करायचा आहे आपल्या स्टेजवर. हरेश भाटकर आगरी समाज सेवा कोली मंडळचे अध्यक्ष विश्वास दादा यांचं स्वागत करतायत ते हरेश भाटकर. धन्यवाद दादा. राजन म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान देऊन त्यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. संजय म्हात्रे कुठे असतील त्यांनी आमच्या स्टेज बॉक्सवर यायचं आहे. संजय म्हात्रे यांनी आमच्या स्टेज बॉक्सवर यायचं आहे. हिम्मत दादा सत्कार करतील ते उपाध्यक्ष राजेश म्हात्रे यांचा. देवानंद भोईर यांचा सत्कार करतील हरीश भाटकर हरीश राठोड. मग सांगितलं तुम्ही